नमस्कार मित्रांनो, मी रुपेश करकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती। तर सध्या आता आठवडाभर आरामच करतो आहे घरात बसून आणि आराम झोपून एकदम कंटाळा आलेला आहे। बाहेर कुठे जायला नाही, काय नाही, ऑफिस पण बंद आहे सध्या। तर माझी बाबा ॲक्च्युली दाढी करायची होती, पण सध्या रक्त पातळवण्याच्या औषधामुळे घरात बोलले की आता बाहेर कुठे जायचं नाही तर दाढी कशाला करायची। तर प्रकृतीमध्ये प्रोग्रेस आहे आता आणि भरपूर ऑइली चिकन मटन वगैरे आता सगळं बंद। आधी भरपूर मजा केली, आता दाखवतो आणि कधी नाही खाल्ले तेवढ्या गोळ्या आता खायला लागतो। तर घरात बसून कंटाळाला बोललो एक छोटासा आपण मिनी ब्लॉग बनवूया, कसं काय आपलं रुटीन आहे। तर आता सध्या तर आम्ही बेडवरतीच बसून आराम करतो आहे आणि पूर्ण व्हेज जेवण, त्याच्यामध्ये मीठ कमी, ऑइल नाही आहे। तर असे दिवस सध्या आता काढायचे। तर ठीक आहे, पण तुमच्या आशीर्वादाने आपण प्रकृती थोडी आता चांगली बेटर होत चाललेली आहे आणि लवकरच आता 15 दिवसानंतर डॉक्टरची सेकंड व्हिजिट घ्यायची आणि पुढचे कार्यक्रम तयार करायचे आपल्याला। तर हा आपला फिश टँक, तर या फिश टँकमधला मासा कोणता आहे ते तुम्हाला जर कळालं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर। तर हे बघा आपलं हे सात्विक जेवण आता सध्या चालू आहे व्हेज। तर आणि शाण्याने पण आता 10वीला आहे, तर आता ती पण निघेल ट्युशनसाठी, तर तुम्हाला दाखवतो। ही भेंडीची भाजी, भात, भाकरी आणि डाळ। तर हे असं काहीसं आपलं सात्विक जेवण आहे चालू, आपला डाएट। तर सध्या हेच खायचं आहे आणि नंतर आहेत ते गोळ्या आणि झोपायचं। ते या आपल्या टॅबलेट्स आहेत, आमची चपुली। तर अशा प्रकारे आपला आता जेवण झालं, गोळ्या घेतल्यात आणि आता वेळ झाली आहे ती विश्रामाची। तर असा काहीसा आपला हा आजचा सारखा जो आहे दिनक्रम सध्या चालू आहे। आराम, खायचं, गोळ्या घ्यायच्या, आराम। तर चला आता गरमी पण आहे, तर AC लावून आराम करूया। तर लवकरच आपल्याला कधी जमतं आहे बाहेर पडायला तर बघायचं आहे आपल्याला। आणि आपल्या ह्या स्वामींच्या कृपेने आपलं लवकरात लवकर माझं रिकवर होतं आहे। तर हे स्वामी असाच आशीर्वाद राहू देत, हीच ईश्वरची ती प्रार्थना। तर भेटूया लवकरच आपण नवीन ब्लॉगमध्ये, नव्या जोमाने, नव्या जोशाने। तर भेटूया, बाय, देवगडचा आरमारी।